विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा ऑसिलेशन्स टॉपिक बघतो आहे. आजच्या तासाला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM हा पॉईंट बघणार आहे. एखादा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असताना म्हणजे SHMमध्ये असताना त्याचं व्हेलॉसिटीचे आणि ॲक्सलरेशनचे इक्वेशन्स आपण याच्या अगोदर बघितलेत याच टॉपिकमध्ये. त्याचे व्हिडिओज आपल्याला यूट्यूबवरती मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. आजच्या तासाला याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन आपण बघणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं व्हिज्युअलाइज व्हावं म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये एक पार्टिकल व्हायब्रेट होत असताना तो वेव्ह कशी तयार करतो हे आपल्याला लक्षात येईल. तर तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकता की ही सेम डायग्रॅम मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा दाखवली आहे. आपण या टॉपिकमध्येच हे डायग्रॅम बघितलं. आता इथं असं लक्षात येतं आहे की इथं स्प्रिंगला एक स्पियर अटॅच केला आहे. आपण त्याला बॉल म्हटलं, समजा रबरी बॉल आहे किंवा मेटलचा बॉल आहे आपण असं म्हणूया, जो स्प्रिंगला जोडला आहे. आणि तो जो बॉल आहे तो एका पर्टिक्युलर लेंथमध्ये, डिस्टन्समध्ये अप अँड डाऊन व्हायब्रेट होते. त्यालाच आपण ऑसिलेट होते असं म्हणतो. हे आपण ह्याच्या अगोदर बघितलं आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती एकूण 3 लाईन्स, येल्लो कलरच्या 3 लाईन्स दिसतात. आणि त्याच्यामधली मधली जी लाईन आहे ती त्या स्प्रिंगची आणि त्याला जोडलेल्या त्या बॉलची मीन पोझिशन आहे किंवा ज्याला आपण इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतो ती आहे. तर हा जो बॉल आहे तो मधल्या लाईनपासून वरच्या लाईनपर्यंत जातो आणि परत तो खालच्या लाईनपर्यंतसुद्धा येतो. मग मधल्या लाईनपासून तो वरच्या आणि खालच्या लाईनच्या दरम्यान कंटिन्युअसली अप अँड डाऊन ऑसिलेट होत असतो. आता हा ऑसिलेट होत असताना तो एक वेव्हफॉर्म क्रिएट करतो. मग त्याच्या मीन पोझिशनपासून सुरू होतं. म्हणजे मीन पोझिशन कोणती, तर मधल्या लाईनला, आत्ता जो मधल्या लाईनला आहे तिथून तो खाली आला, वरती गेला आणि परत मीन पोझिशनला आला की एक ऑसिलेशन पूर्ण झालं असं आपण म्हणतो. तर हा ऑसिलेट होत असताना जी रेड कलरची तुम्हाला लाईन दिसते ती एक प्रकारची वेव्ह तयार होते. हा अप आणि डाऊन मीन पोझिशनपासून कंटिन्युअसली अप अँड डाऊन होतो. म्हणजे हा काय रिप्रेझेंट करतो, तर हा सिम्पल हार्मोनिक मोशन्स रिप्रेझेंट करतो. आणि सिम्पल हार्मोनिक मोशन रिप्रेझेंट करत असताना त्याची एक वेव्ह तयार होते. ती जी वेव्ह आहे ती तुम्हाला इथं रेड कलरच्या लाईननं दिसते. आणि ती वेव्ह कशी तयार होते आणि तो जो वेव्हफॉर्मचा जो पार्ट आहे तो आपण आजच्या तासाला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करून रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे तुमच्या सिलेबसचा तो पॉईंट आहे की तो भाग जो आहे तो त्याला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM असं म्हणतो. तर आता ॲक्च्युअली आपण इक्वेशन बघूया. तुम्हाला अतिशय सोपा पार्ट आहे आणि मी तो तुम्हाला अगदी इझी समजावा यासाठी मी अजून तो सिम्प्लिफाय केला आहे. तर आपण बघूया. आता पॉईंटचं नाव बघा. पॉईंटचं नाव आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. SHMचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. याच्यातली पहिली केस, याच्यात 2 केसेस असतात. एक पहिली केस अशी असते की पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू झाला. मीन पोझिशनचा अर्थ असा होतो की एखादा पेंड्युलम आहे किंवा एखादा झोका असेल तर तो ज्या पोझिशनला थांबलेला असतो, रेस्ट पोझिशनला ज्या ठिकाणी असतो त्याला त्याची मेन पोझिशन म्हणतात. तिथून तो सुरू झाला तर त्याला आपण म्हणू शकतो की पार्टिकल एक्झिक्यूट्स SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. ठिकाणी थांबलेला आहे स्थिर. किंवा आत्ता आपण बघितलेला जो बॉल होता, स्प्रिंग होती, ती मधल्या लाईनला स्थिर आहे, अशी थांबलेली आहे. आणि पहिल्यांदा आपण मधल्या लाईनपासून सुरुवात केली त्याला व्हायब्रेट करायला किंवा ऑसिलेट करायला, आणि तो मधल्या लाईनपासून वरती गेला म्हणजे पॉझिटिव्ह सायकलला गेला. परत तो कुठे गेला, परत मधल्या लाईनला आला, परत खाली गेला, परत मधल्या लाईनला आला की एक वेव्ह तयार होते. तर त्याला म्हणायचं पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. आणि पहिल्यांदा कुठे जातो तर पॉझिटिव्ह साईडला जातो म्हणून म्हणायचं टुवर्ड्स पॉझिटिव्ह. आता आपण सिम्पल हार्मोनिक मोशनचे किंवा लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचे 3 इक्वेशन बघितलेत. एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन बघितले, व्हेलॉसिटीचं इक्वेशन बघितले आणि ॲक्सलरेशनचं इक्वेशन बघितले.
आता ह्या इक्वेशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन बघितलं होतं, एक्स इज इक्वल टू इक्वेशन काय होतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. इक्वेशन काय होतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता जर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असेल तर आपण एक्स ही म्हणजे काय म्हणतो, तर त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय असतं, तर व्हेलॉसिटी असते. व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला याच्या अगोदर पण मी बघितलं, आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये शिकलो की व्हेलॉसिटी इज वॉट, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू द टाईम इज नथिंग बट द व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी. आता इथं एक्सच्या ठिकाणी ही एक्सची व्हॅल्यू पुट केली, व्ही इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ एक्स. व्हॉट इज एक्स, एक्स इज ए साइन ओमेगा टी. म्हणजे काय, डी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. कशाचा डेरिव्हेटिव्ह मिळवायचा, एक्सचा. एक्स काय आहे, तर ए साइन ओमेगा टी आहे, ए साइन ओमेगा टी. आता हे ए कॉन्स्टंट आहे, बाजूला घेतलं, डी बाय डी टी ऑफ काय राहते, साइन ओमेगा टी. आता साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, आणि त्यावेळेस ओमेगा टी ॲज इट इज कंपोजिट फंक्शन मी तुम्हाला सांगितलं ओमेगा टी. आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह येतो ओमेगा, का तर डी टी बाय डी टी हे टी येतं. सर व्ही इज इक्वल टू काय येतं, की ए कॉस ओमेगा टी इंटू काय येणार, ओमेगा. दॅट इज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आली ए ओमेगा कॉस ओमेगा टी. व्हेलॉसिटी काय आली बघा, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. तर इथं आता डिस्प्लेसमेंट काय मी बघितले, डिस्प्लेसमेंट आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आणि त्याच्यावरून आम्हाला व्हेलॉसिटी मिळाली, व्हेलॉसिटी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं कुठलं, डिस्प्लेसमेंटचं काय, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, आणि आपण त्याच्यावरून काय मिळवली, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आता ॲस्लरेशन बघूया. ॲस्लरेशन म्हणजे काय असतं, ॲस्लरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ॲस्लरेशन म्हणजे काय, तर चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम असतं. म्हणजेच काय, डी व्ही बाय डी टी. ॲस्लरेशन ए इज इक्वल टू काय येणार, डी व्ही बाय डी टी. दॅट इज व्हीची व्हेलॉसिटी, व्ही जी व्हेलॉसिटी आहे त्याची व्हॅल्यू आपण पुट करूया, काय व्ही इज इक्वल टू, तर ए ओमेगा कॉस ओमेगा टी असं आहे. सो ए इज इक्वल टू काय आलं, तर डी बाय डी टी इंटू काय येणार, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. म्हणजे थोडक्यात काय, तर ए ओमेगा कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी टी म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. याच्यात ए ओमेगा आपण कॉन्स्टंट ॲज इट ठेवलं, डी बाय डी टी ऑफ काय येईल, कॉस ओमेगा टी, डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह तो मायनस साइन ओमेगा टी ॲज इट इज लिहिलं, आणि इंटू काय असते, ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह तो ओमेगा, हे आपण शिकलो याच्या अगोदर. सो ए ओमेगा मायनस ऑफ साइन ओमेगा टी इंटू डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी काय येणार, तर मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी इंटू ओमेगा. म्हणजे ॲस्लरेशन किती येणार आहे, हे ओमेगा आणि हे ओमेगा इंटू ओमेगा येईल ओमेगा स्क्वेअर. सो ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. मग तीन इक्वेशन आले, एक डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. व्हेलॉसिटी आली, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय आलं, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि ॲस्लरेशन मिळालं आम्हाला मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. काय मिळालं, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. आता या इक्वेशनवरून आपण काही ग्राफिकल प्रेझेंटेशन बघणार आहे. आता हे बघत असताना काय नेमकं बघायचं आहे सांगतो तुम्हाला. आता मी तुम्हाला डायग्राममध्ये एक जी वेव दाखवली होती, ती वेव कशी तयार होते हे आपल्याला बघायचं, त्याला म्हणायचं त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन. आता इथं आपण दोन गोष्टी पहिल्यांदा विचारात घेतो. इथं हा जो स्मॉल टी आहे हा आहे टाईम. म्हणजे कुठला सांगतो, आता एखादं ऑसिलेशन किंवा आपण तुम्हाला झोका हे जे एक्झाम्पल मी सांगतो, हे जे झोक्याचं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस झोका सुरू करतो आपण, ज्यावेळेस स्टार्ट करतो झोका द्यायला, त्यावेळेस टाईम 0 असतो. म्हणजे सुरुवातीला टाईम किती असणार, 0 असणार. स्टार्ट झालं की तिथून पुढं टाईम चालू होईल, 1 सेकंद 2 सेकंद असं टाईम चालू होईल. म्हणजे सुरुवातीला टाईम किती असतो, तर 0 असतो. तो जो टाईम आहे तो हा टी आहे. आणि त्या झोक्याचं एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी लागणारा जो टाईम असतो, मी त्याला आपण एक डेफिनेशन मी तुम्हाला याच्या अगोदर शिकवलं आहे, ज्याला आपण पिरियडिक टाईम टी असं म्हटलं होतं. सो काय असतं पिरियडिक टाईम टी, द टाईम रिक्वायर्ड टू टाईम आहे.
म्हणजे पार्टिकलला किंवा झोक्याला त्याच्या मेन पोझिशनपासून पुढे जायला, परत तो मागे जायला आणि परत मेन पोझिशनला यायला एकूण जेवढा वेळ लागेल तो जो वेळ आहे तो एकूण टाईम हा कॅपिटल टी एवढा असतो. आम्ही त्याचे 4 भाग केले आणि तो कशानं दाखवतो आम्ही स्मॉल टीनं. म्हणजे स्मॉल टी हा जो टाईम आहे हा कसा असणार आहे, सुरुवातीला 0, परत किती होईल T/4, परत किती येईल T/2, परत येईल 3T/4 आणि टी येईल. आता हे काय आहे मी पुन्हा एकदा सांगतो. स्मॉल टी हा टाईम आहे जो आम्ही मोजणार आहे. एकूण टाईम किती आहे एका वेव्हचा, तर कॅपिटल टी आहे. कॅपिटल टीचे आम्ही एकूण 4 भाग केले. पहिला 0च आहे, परत चौथा भाग म्हणजे T/4, परत येईल T/2, परत येईल 3T/4 आणि फायनली किती येईल टी. असे आम्ही स्मॉल टीनं मोजले. कशाचे 4 भाग केले, पहिला 0 आणि दुसरे 4 भाग म्हणजे एकूण असे 5 भाग होतात. कशाचे, पिरियडिक टाईम टीचे. म्हणजे एखाद्या पार्टिकलला एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा जो टाईम आहे त्याला आपण पिरियडिक टाईम टी असं म्हणतो. त्याचे आम्ही असे डिवायडेशन केले, त्याचे तुकडे केले म्हणून. पहिल्यांदा 0 होता, नंतर टाईम वाढला तो किती झाला T/4 झाला, नंतर T/2 झाला, नंतर 3T/4, परत झाला किती टी. हा आम्ही कशानं मोजला तर स्मॉल टीनं. आता आपण जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणतो की डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपण कसं सांगितलं की x = a sin ओमेगा टी. तर हा जो ओमेगा टी आहे, हा अँगल जो आपण म्हणतो ना ओमेगा टी, हा आपण अँगल कसा मोजतोय, एकूण अँगल एका ऑसिलेशनचा अँगल असतो 2π. एका ऑसिलेशनचा अँगल किती असतो 2π. त्याचे आपण 4 भाग केले. पहिला 0 का तर तिथून सुरू होईल, नंतर तो किती होईल π/2 होतो, परत होतो पाय, परत तो होतो 3π/2 आणि परत होतो 2π म्हणतो. म्हणजे किती डिग्री तर 360 डिग्री. 2π म्हणजे किती डिग्री तर 360 डिग्री. तसं एका वेव्हचा, एका ऑसिलेशनचा पण एकूण अँगल किती असतो तर 2π एवढा असतो. त्याचे आम्ही 4 भाग केले. पहिला 0 म्हटलं, नंतरचा जो भाग होता तो π/2, परत पाय, पुढचा भाग केला 3π/2 आणि फायनल किती होतं 2π. आता ऑसिलेट होत असताना पार्टिकल मेन पोझिशनला असताना त्याचा जो अँगल आहे तो असेल 0 आणि ज्यावेळेस तो 2π एवढा अँगल क्रिएट करेल त्यावेळी त्याचं एक ऑसिलेशन पूर्ण झालेलं असेल. लक्षात आलं का बघा. आता मग एकूण आम्ही टाईम विचारत घेतो आणि अँगल विचारत घेतो. टाईमचे आम्ही भाग केले कसे बघा, पहिला 0, परत चौथा भाग T/4, परत अर्धा झाला T/2, परत तिसरा हिस्सा झाला 3 हिस्से झाला आपण 3T/4 म्हणतो, आणि एक पूर्ण टाईम झाला त्याला काय म्हणतो आपण टी. म्हणजे टीचे आम्ही एवढे भाग केले. सायमल्टेनियसली त्याच्याबरोबर आम्ही अँगलचे पण भाग करतो आहे. अँगलचे भाग कसे, ज्यावेळी T/4 असतो, टाईम T/4 असतो, त्यावेळी अँगल किती कंप्लीट होतो तर π/2 होतो. ज्यावेळेस टाईम T/2 होतो त्यावेळेस अँगल किती होतो पाय. ज्यावेळी हा 3T/4 होतो टाईम, त्यावेळी अँगल होतो 3π/2. आणि ज्यावेळी एक ऑसिलेशन पूर्ण होतं म्हणजे किती अँगल असतो 2π. आणि एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला आम्ही काय म्हणतो पिरियडिक टाईम टी. तर टाईम टी आणि अँगल ओमेगा टी असं असताना येणारी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन किती येते आपल्याला बघायचं आहे कॅल्क्युलेशन. आत्तापर्यंत जरी तुम्हाला हे क्लिअर लक्षात आलं नसेल तर हे मी तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करून सांगण्यासाठी काही इक्वेशन मी पेननी सोडवून तुम्हाला हे सांगणार आहे. कारण हे जे मी जे काही इक्वेशन तुम्हाला सोडवून दाखवतो आहे हे इक्वेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा तुम्हाला कुठल्या रेफरन्स बुकमध्ये सुद्धा सापडणार नाही आहेत. कारण हे थोडंसं समजण्यासाठी सोपं जाईल. बघा, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपण आत्ताही मिळवलं. आपण 3 इक्वेशन मिळवले बाळांनो. एक पहिलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे x = a sin ओमेगा टी. त्याच्यावरून आम्ही व्हेलॉसिटी मिळाली, लक्षात ठेवायची व्हेलॉसिटी v = a ओमेगा cos ओमेगा टी. आणि परत त्याच्यावरून ॲक्सलरेशन आम्ही मिळवलं. ॲक्सलरेशन काय मिळालं बघा, a = -a ओमेगा स्क्वेअर sin ओमेगा टी, -a ओमेगा स्क्वेअर sin ओमेगा टी. त्यातलं पहिलं इक्वेशन आपण विचारात घेऊया डिस्प्लेसमेंटचं. काय इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं, x = a sin ओमेगा टी. काय आहे, x = a sin ओमेगा टी. आता पार्टिकल ज्यावेळी मेन पोझिशनपासून सुरू होतं, इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन, ज्यावेळी पार्टिकल म्हणजे एखादा पार्टिकल SHMमध्ये आहे म्हणजे झोका घेतो किंवा ऑसिलेट होतो आहे, त्यावेळेस तो ज्यावेळी तो मेन पोझिशनपासून सुरू होतो त्यावेळेस डिस्प्लेसमेंट x = a sin ओमेगा टी ही कॅल्क्युलेट करायची आपल्याला. कशी कॅल्क्युलेट करायची, नेमकं काय कॅल्क्युलेट करायचं बघा. आता हा जो ओमेगा आहे, ओमेगा a sin ओमेगा टीमध्ये हा जो ओमेगा आहे त्या ओमेगाचा फॉर्म्युला आहे
ओमेगा इज इक्वल टू 2π/t. ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे हे लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी तुमच्या पाठच होईल. ओमेगा इज इक्वल टू काय येतं तर 2π/t. आता हे जर आम्ही आता तुम्ही पुढं फक्त सोडवत चाला, तुमच्या एक एक गोष्ट लक्षात येईल. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. तिथं आपण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण याच्या अगोदर इक्वेशन जे एक्सचं इक्वेशन बघितलेलं ते कसं बघितलं होतं की एक्स इज इक्वल ए साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि हा फाय जो असतो त्याला आपण फेज अँगल म्हणतो. ज्यावेळी पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू होतो त्यावेळी फेज अँगल 0 असतो. त्यामुळे सिम्पली आम्ही एक्स इज इक्वल टू ए साइन ठेवा. ओमेगा म्हणजे काय असतं तर ओमेगा इज इक्वल टू 2π/t. आपण याचे 2 फॉर्म्युले वापरतो. तुम्ही रोटेशनल डायनामिक्स हा जो टॉपिक आहे किंवा सर्क्युलर मोशन जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू 2πn, आणि हा असाही आहे की 2π/t. आता हे 2π म्हणजे काय तर एका वेवचा समजा एक वेव तयार होत असेल, एका वेवचा एकूण अँगल किती असतो तर 2π, आणि ती वेव पूर्ण करण्यासाठी लागणारा एकूण टाईम किती असतो तर टी, कॅपिटल टी, ज्याला आम्ही पिरियडिक टाईम असं म्हणतो. मग ओमेगाचा फॉर्म्युला क्रिएट होतो ओमेगा इज इक्वल टू 2π/t. आता ही ओमेगाची व्हॅल्यू आम्ही या इक्वेशनमध्ये पुट केली तर कसं येईल बघा. एक्स इज इक्वल टू ए साइन 2π/t ओमेगाच्या ठिकाणी लिहिलं इंटू टी येईल, आणि या स्मॉल टीचे आपण डिवायडेशन केले. तुम्हाला सांगितलं पहिला 0, परत t/4, t/2, 3t/4 आणि टी असे भाग केलेत. समजा सुरुवातीला टाईम टी हा किती आहे तर 0 आहे. टाईम टी हा किती आहे सुरुवातीला 0 आहे. लक्षात येते का बघा. पार्टिकल किंवा झोका सुरू होतो आहे, सुरू होत असताना सुरुवातीला आम्ही टाईम काउंट करायच्या अगोदर टाईम किती असतो 0 असतो. 0पासूनच सुरू होईल. सुरू झाला की मग 0 स्टार्ट झालं की मग 1 सेकंड 2 सेकंड असं होईल. मग समजा टाईम 0 असताना, टाईम हा किती आहे 0 असताना ओमेगा टी किती येईल सांगा. ओमेगा टीचा फॉर्म्युला काय आहे. ओमेगा म्हणजे आहे 2π/t आणि इंटू काय येणार टी. जर स्मॉल टी हा 0 आहे तर ओमेगा टी येणार 2π/t इंटू टी. हे टी येणार 0, म्हणजे कसं येईल 2π/t इंटू 0 म्हणजे किती येणार 0 येणार. म्हणजे ओमेगा टी हा स्मॉल टी म्हणजे टाईम 0 असताना ओमेगा टी येतो 0. आता टाईम टी असताना ओमेगा टी 0 येतो. मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कसं येईल बघा. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे टाईम 0 असताना सुरुवातीला स्मॉल टी 0 असताना काय येईल इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओमेगा टीच्या ठिकाणी येईल 0 म्हणजे येईल एक्स इज इक्वल टू ए साइन 0. आता साइन 0 काय असतं. साइन 0 हा 0च असतो. साइन 0 काय असतो 0 असतो. त्यामुळे एक्स इज इक्वल टू ए इंटू 0 म्हणजे काय येईल 0च येईल. याचा अर्थ असं म्हणायला लागेल इथं बघा, इथं इक्वेशनमध्ये दिलं आहे मी की जर टाईम टी हा 0 असेल तर एक्स काय असतो 0 असतो. म्हणून मी असं म्हणू शकतो, आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस टाईम टी स्मॉल टी हा 0 येतो डिस्प्लेसमेंट एक्स ही 0 येते. डिस्प्लेसमेंट एक्स किती येते 0 येते. मग आता आपण ते इथं लिहिलं बघा. ज्यावेळेस बघा इथं इक्वेशनमध्ये स्मॉल टी हा 0 असताना डिस्प्लेसमेंट एक्स किती आली 0 आली. डिस्प्लेसमेंट एक्स किती आली 0 आली. ओमेगा टी पण किती आला 0 आला. इथं बघा आपण मिळवलं. मी परत एकदा दाखवतो. हे बघा हे आपलं इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. त्याच्यामध्ये आम्ही ओमेगाची व्हॅल्यू पुट केली 2π/t इंटू टी. आता ज्यावेळेस स्मॉल टी 0 आहे त्यावेळेस 2π/t इंटू टी दॅट इज ओमेगा टी हा किती आला 0 आला. ओमेगा टी किती आला 0. म्हणजे टाईम टी इज इक्वल टू 0 असताना ओमेगा टी 0 येतो आणि त्यामुळं परत एक्स पण किती येतो 0 येतो. ते आम्ही मिळवलं. ज्यावेळेस टाईम टी हा 0 असताना ओमेगा टी किती आला 0 आला आणि एक्स पण किती आला 0 आला. एक्स पण किती आला 0. ओमेगा टी 0, एक्स पण किती आला 0 आला. आता हे कशासाठी बघितलं आम्ही ज्यावेळेस टाईम 0 असतो. आता परत बघूया आपण टाईम t/4 असताना स्मॉल टाईम टी हा t/4 असताना ओमेगा टी किती येईल बघूया. ओमेगा टीचा फॉर्म्युला आहे ओमेगा टी इज इक्वल टू 2π/t इंटू स्मॉल टी. मग लिहिलं 2π/t इंटू t/4. t/4 असताना म्हणजे काय होईल हे जे कॅपिटल टी आहे कॅपिटल टी कॅन्सल होईल. हे 2/4 म्हणजे किती येईल तर हे इथं 2 येईल म्हणजे π/2 असं येईल. बघा टीला टी कॅन्सल होईल. हे 2 इंटू 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. मग काय येईल ओमेगा टी इज इक्वल टू 2π/4. हे येणार किती ओमेगा टी इज इक्वल टू π/2. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आली π/2. कधी टी किती असताना t/4 असताना. स्मॉल टी t/4 असताना ओमेगा टी किती आला π/2. बघा स्मॉल टी
हा T/4 असताना ओमेगा टी किती आला? π/2 आला. ओमेगा टी किती आला? π/2. आता बघा किती, आता एक्स बघूया किती ते आपण स्मॉल टी T/4 असताना ओमेगा टी मिळवला π/2. आता एक्सची व्हॅल्यू किती येईल बघूया. एक्सचा फॉर्म्युला आहे दॅट इज डिस्प्लेसमेंट ए साईन ओमेगा टी. आता पटपट सोडत जाऊया. एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टीची व्हॅल्यू टाकले, π/2 पुट केली. साईन π/2 म्हणजे π/2 म्हणजे 90 डिग्री. साईन 90 किती असतं तर 1 येतो. साईन 90 डिग्री किती येतं? 1 येतो. मग इथं साईन π/2ची व्हॅल्यू येईल 1. सो एक्स इज इक्वल टू ए इंटू 1 किती आलं? ए आलं. एक्स इज इक्वल काय आलं? ए आलं. याचा अर्थ ज्यावेळेस टाईम T/4 असताना स्मॉल टी हा T/4 असताना T/4 असताना एक्स किती आला रे? ए आला. बघा स्मॉल टी हा जो टाईम आहे हा T/4 असताना एक्स किती आला? ए आला. स्मॉल टी T/4 असताना ओमेगा टी आला π/2 आणि एक्स किती आला? ए आला. समजले का? आता पुढचा भाग बघूया. आता टाईम स्मॉल टी हा T/2 असताना स्मॉल टी हा किती असताना बघायचं पुढचा T/2. आता लिहिलं आम्ही ओमेगा टी म्हणजे काय तर 2π/t इंटू टी आणि इथं टीचे याचा अर्थ ओमेगा टी हा किती येतो तर पाय येतो. ओमेगा टी किती येतो? 2π/2 म्हणजे किती येईल? पाय येईल. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आली? पाय. म्हणजे ज्यावेळी स्मॉल टी हा T/2 असतो त्यावेळी ओमेगा टी किती येतो? पाय येतो. ओमेगा टी किती येतो? पाय येतो. बघा ज्यावेळेस स्मॉल टी हा T/t असतो त्यावेळी ओमेगा टी किती आला? पाय आला. बघा स्मॉल टी T/2 असताना ओमेगा टी आला π/2. आता एक्स किती येतो बघा. एक्सचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. ओमेगा टीच्या ठिकाणी आम्ही व्हॅल्यू पुट केली. बघा ओमेगा टीच्या ठिकाणी आम्ही व्हॅल्यू पुट केली पाय. ओमेगा टी किती आला आता आपला? पाय आला आहे. ओमेगा टीची व्हॅल्यू पाय पुट केली. सो एक्स इज इक्वल टू ए साईन पाय. पाय म्हणजे किती डिग्री तर 180 डिग्री. साईन पाय म्हणजे किती? साईन 180. साईन 180 आणि साईन 180 हा 0 येतो. त्यामुळं एक्स इज इक्वल टू किती येईल? ए इंटू 0 येईल. ए इंटू 0 म्हणजे किती येणार? 0च येणार. म्हणजे थोडक्यात काय तर एक्सची व्हॅल्यू किती येते? 0 येते. कधी? स्मॉल टी किती असताना? T/2. म्हणजे स्मॉल टी हा T/2 असताना हा ओमेगा टी आला पाय आणि एक्स आला 0. बघा स्मॉल टी हा T/2 असताना ओमेगा टी आला पाय आणि एक्स आला किती आला? 0. आता पुढचं बघूया. स्मॉल टी हा 3T/4 असताना ओमेगा टी हा 3π/2 आणि हा मायनस ए येतो आहे का बघायचं. बघा स्मॉल टी 3T/4 असताना आम्ही लिहिलं ओमेगा टीचा फॉर्म्युला ओमेगा टी इज इक्वल टू 2π/t इंटू टी. स्मॉल टीची व्हॅल्यू आम्ही पुट केली. काय आली? 3T/4. काय घेतलं यावेळेस? 3T/4. आता कॅपिटल टी कॅन्सल झालं. हे 2π इंटू 3/4 असं येते. व्हॅल्यू किती आली? 3π/2. म्हणजे स्मॉल टी 3π/4 असताना ओमेगा टी आला 3π/2. आता स्मॉल टी हा 3T/4 असताना ओमेगा टी किती आला? 3π/2. आता एक्स किती येतो बघा. एक्सचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. मग ओमेगा टीच्या ठिकाणी पुट केली व्हॅल्यू किती आले? 3π/2. पायची व्हॅल्यू इथं आपण बघितली की नाही. पायची व्हॅल्यू आले किती? ओमेगा टीची व्हॅल्यू आले 3π/2. ती पुट केली ओमेगा टीच्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू ए साईन 3π/2. मग 3π/2 म्हणजे 270 डिग्री असते. मग साईन 270 डिग्री हा येतो -1. किती येतो? -1. पुट केली व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ए इंटू -1 म्हणजे किती आलं? -a. म्हणजे एक्सची व्हॅल्यू येते -a. कधी? ज्यावेळेस स्मॉल टी किती असतो? 3T/4. म्हणून आम्ही खाली लिहिलं ॲट टाईम स्मॉल टी इज इक्वल टू 3T/4 एक्स इज इक्वल किती येतं? -a. बघा ॲट टाईम स्मॉल टी 3T/4 एक्स इज इक्वल किती आलं? -a. आता पुढं ज्यावेळेस टाईम स्मॉल टी हा कॅपिटल टी एवढा असेल म्हणजे किती असेल? एक वेव पूर्ण झाली. त्याला 360 डिग्री आपण म्हणतो. किती डिग्री अँगल तयार होतं? 360 डिग्री. म्हणजे स्मॉल टी हा कॅपिटल टी एवढा असताना ओमेगा टी किती येईल? ओमेगा टी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला 2π/t इंटू स्मॉल टी. स्मॉल टी किती आता? कॅपिटल टी आहे. लिहिलं 2π/t इंटू टी. टी गेट्स कॅन्सल. ओनली 2π इज रिमेनिंग. सो ओमेगा टी किती आलं? 2π. म्हणजे काय? ज्यावेळी स्मॉल टी हा कॅपिटल टी एवढा असतो ओमेगा टी हा 2π एवढा होतो. ओमेगा टी किती होतो? 2π. आता
डिस्प्लेसमेंट बघा, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. सो एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टीची व्हॅल्यू पुट केली आणि परत पार्टिकल फिरून तिथंच येतो. ज्यावेळेस किती डिग्री होते 360 आणि अँगल किती होतं 0 होतं. सो साईन 360 किती येणार आहे किंवा 2π किती येणार आहे 0 येणार आहे. सो एक्स इज इक्वल टू ए इंटू 0 म्हणजे 0 झालं. म्हणजे इथं ज्यावेळेस टाईम स्मॉल टी हा कॅपिटल टी एवढा असतो त्यावेळेस ओमेगा टी हा 2π आणि एक्स 0 येतो. बघा एक्स 0 येतो. बघा ज्यावेळी स्मॉल टी कॅपिटल टी एवढा असतो त्यावेळेस अँगल ओमेगा टी 2π आणि त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती येते 0. म्हणजे शॉर्टमध्ये आम्ही असं सांगू शकतो सगळ्यांचा सारांश कसा बघा. टाईम 0 असताना एक्स आला 0. टाईम t/4 असताना एक्स आला a. टाईम t/2 असताना एक्स आला 0. परत टी हा 3t/4 असताना एक्स इज इक्वल आलं -a. आणि ज्यावेळेस टाईम हा कॅपिटल टी एवढा होतो त्यावेळी एक्स येतो 0. थोडक्यात काय हा 0 a 0 -a परत 0 परत येणार a परत 0 परत -a हा असं सर्क्युलेट होत जातो. थोडक्यात बघा ज्यावेळेस टाईम 0 असतो ओमेगा टी आला 0 एक्स आला 0. टाईम t/4 असताना ओमेगा टी आला π/2 आणि एक्स आला a. टाईम t/2 असताना ओमेगा टी आला पाय आणि एक्स आला 0. 3t/4 असताना 3π/2 आला -a. आता हा कसा व्हॅरी होतो बघा. डिस्प्लेसमेंट कशी व्हॅरी होते 0a 0 -a परत 0 परत a येईल परत 0 येईल परत -a येईल. म्हणजे एकदा 0a परत 0 झालं की -a परत 0 झालं की परत a परत 0 झालं की परत -a अशी वेव तयार होत जाईल. आणि ह्याची जर वेवफॉर्म आपण ड्रॉ केली तर ती वेवफॉर्म आपण कशी येणार आहे पुढं बघूया. आता आपण पहिल्यांदा एक्ससाठी आपण इथं ग्राफिकल प्रेझेंटेशन आणि इक्वेशन बघितले. आता आपण बघायचं व्हेलॉसिटीसाठी. बघा जर पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू होत असेल तर व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तयार होतं v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. आपण आत्ता मिळवलं इक्वेशन तेच. मग ओमेगा टी इज इक्वल टू काय आहे तर 2π/t इंटू टी आहे. मग आम्ही तसंच केलं. ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 ओमेगा टी इज इक्वल टू काय येणार 2π/t इंटू 0. टाईम हा 0 आहे 2π/t इंटू टी असतं. सो 2π/t इंटू 0 म्हणजे काय येईल 0ला कशानं पण मल्टिप्लाय करा किती येतं 0 येतं. सो ओमेगा टी इज इक्वल टू काय आलं 0 आलं. मग आता ओमेगा टीची व्हॅल्यू ज्यावेळी 0 येते ती व्हॅल्यू या व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये पुट केली. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. मग इथं ओमेगा टीच्या ठिकाणी आपण 0 व्हॅल्यू पुट केली a ओमेगा कॉस 0 येईल. पण कॉस 0 हा 1 असतो. कॉस 0 किती येतो 1. सो व्हॅल्यू झाली v इज इक्वल टू a ओमेगा इंटू 1 म्हणजे किती आलं a ओमेगा आलं. व्हेलॉसिटी किती आली a ओमेगा एवढी आली. म्हणजे ज्यावेळी टाईम 0 आहे व्हेलॉसिटी किती येते a ओमेगा. बघा ज्यावेळेस टाईम 0 आहे त्यावेळेस व्हेलॉसिटी किती आली a ओमेगा आली. आता दुसरं बघूया. ज्यावेळेस टाईम हा t/4 असेल स्मॉल टी हा t/4 एवढा असेल त्यावेळी इक्वेशन कसं येते बघा. ओमेगा टी किती येतोय ओमेगा टीचा फॉर्म्युला लिहिला आपण 2π/t इंटू t/4. स्मॉल टीची व्हॅल्यू लिहिली t/4. हे कॅपिटल टी काय होईल एकमेकाला कॅन्सल होईल. 2 आणि हे 1 म्हणजे बे दोन्ही 4 म्हणजे π/2. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आली π/2. आता ओमेगा टीची व्हॅल्यू इथं पुट केली ओमेगा टीच्या ठिकाणी व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे a ओमेगा कॉस ओमेगा टी. आता ओमेगा टीच्या ठिकाणी लिहिलं π/2 म्हणजे कॉस π/2 आलं. a ओमेगा काय आलं a ओमेगा कॉस π/2. आता कॉस π/2 म्हणजे 90 डिग्री म्हणजे कॉस 90. कॉस 90 हा 0 येतो किंवा कॉस π/2 हा किती येतो 0. म्हणजे हे कॉस π/2ची 0 जी व्हॅल्यू होती ती इथं पुट केली. तर v इज इक्वल टू काय आलं a ओमेगा इंटू काय आलं 0 आलं. म्हणजे आता 0 मल्टिप्लाय केलं म्हणजे किती येणार 0. थोडक्यात काय तर स्मॉल टी t/4 असताना व्हेलॉसिटी येते 0. बघा स्मॉल टी t/4 असताना व्हेलॉसिटी किती आली 0 आली. व्हेलॉसिटी किती आली 0. हा t/4 असताना व्हेलॉसिटी किती आली 0. आता ह्याच्यानंतर टाईम असणार आहे t/2. ज्यावेळेस हा t/2 असेल त्यावेळी व्हेलॉसिटी -a ओमेगा येते का बघूया आपण. बघूया. सो टाईम स्मॉल टी जर हा t/2 असेल तर ओमेगा टी इज इक्वल टू येणार 2π/t इंटू स्मॉल टी. ओके मग स्मॉल टीचा व्हॅल्यू काय टाकणार आपण t/2. सो 2π/t इंटू t/2. टी गेट्स कॅन्सल 2 गेट्स कॅन्सल राहते पाय. ओमेगा टीची व्हॅल्यू आली पाय.
मग पुट केली व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे? पाय. कॉस पाय, पाय म्हणजे 180 डिग्री. कॉस 180 किंवा कॉस पाय येतो -1. किती येतो? -1. मग पुट केली इथे व्हॅल्यू व्ही इज इक्वल टू आलं ए ओमेगा इंटू -1 म्हणजे व्ही इज इक्वल काय आलं? -ए ओमेगा. म्हणजे टाईम T/2 असताना व्ही येतो -ए ओमेगा. टाईम T/2 असताना हा किती येतो? व्हेलॉसिटी -ए ओमेगा. बघा, टाईम T/2 असताना व्हेलॉसिटी किती आली? -ए ओमेगा. आता पुढचं बघूया आपण. टाईम स्मॉल टी हा 3T/4 असताना ओमेगा टीचा फॉर्म्युला आपण लिहिला. ओमेगा टी इज इक्वल टू 2π/T इंटू टी स्मॉल टी. आता स्मॉल टी किती घेतला आपण? 3T/4. सो 2π/T इंटू 3T/4. आता हे कसं येणार बघा, 2 गेट्स कॅन्सल, हे येते ओमेगा टी, हे सोडवलं तर येते ओमेगा टी इज इक्वल टू 3π/2. 3π/2 म्हणजे 270 डिग्री येतं. म्हणजे व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टूचा फॉर्म्युला बघितला, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ओमेगा टीची व्हॅल्यू पुट केली 3π/2. ही व्हॅल्यू ओमेगा टीची आली ती इथं पुट केली ओमेगा टीच्या ठिकाणी. सो ए ओमेगा कॉस 3π/2. 3π/2 म्हणजे 270 डिग्री, ते येतं 0. किती येतं? 0 येतं. सो व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए ओमेगा 0 म्हणजे किती येणार? 0च. याचा अर्थ स्मॉल टी हा 3T/4 असताना व्हेलॉसिटी किती येते? 0 येते. तुम्हाला जर अशी शंका असेल की sin π/2 cos π/2 cos 3π/2 हा कसा मिळवायचा, तर तुम्ही सिम्पल लॉग टेबल जे आहेत तुमच्याकडं त्याच्यावरती त्याच्या व्हॅल्यू बघू शकता, किंवा आपण सर्कल ड्रॉ करून वेगवेगळे अँगल, साईनचे अँगल आणि कॉसचे अँगल बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा रिव्हिजन करावे लागेल त्याची. तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ज्यावेळेस टाईम T/4 असताना 3T/4 असताना व्हेलॉसिटी किती आली? 0. ज्यावेळेस टाईम 3T/4 असतो व्हेलॉसिटी किती आली? 0. आता टाईम हा स्मॉल टी हा कॅपिटल टी एवढा असेल त्यावेळेस ओमेगा टी किती येईल? ओमेगा टी इज इक्वल टू 2π/T इंटू टी. बट स्मॉल टी इज कॅपिटल टी इक्वल टू कॅपिटल टी आहे, मग 2π/T इंटू टी. टी गेट्स कॅन्सल, किती येते? 2π. म्हणजे ओमेगा टीची व्हॅल्यू येते 2π सिम्पली. मग ओमेगा टीची ही 2π व्हॅल्यू आपण व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये पुट केली. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ओमेगा टीच्या ठिकाणी पुट केलं 2π. सो कॉस 2π म्हणजे 360 डिग्री. कॉस 2π हा 1 येतो, का तर कॉस 0 आणि कॉस 2π हा 1च येत असतो. आपण कॉस 0 1 बघितला, तिथंच ज्यावेळी 2π अँगल होतं पार्टिकल फिरून तिथंच आलेला असतो. सो कॉस 2π इज इक्वल टू किती येतं? 1. मग कॉस 2πची व्हॅल्यू 1 पुट केली, व्हेलॉसिटी येते. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए ओमेगा इंटू 1 दॅट इज ए ओमेगा. थोडक्यात काय, तर ज्यावेळी स्मॉल टी टाईम ज्यावेळी कॅपिटल टी एवढा असतो व्हेलॉसिटी येते ए ओमेगा. बघा, व्हेलॉसिटी किती येते? ए ओमेगा. ज्यावेळेस टाईम टी असतो कॅपिटल टी एवढा असतो स्मॉल टी, त्यावेळेस व्हेलॉसिटी किती येते? ए ओमेगा येते. बघा, मग व्हेलॉसिटी ॲट डिफरंट टाईम, ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 किती आली? ए ओमेगा आली. टाईम टी आपण T/4 घेतला त्यावेळी किती आली? ती 0 आली. टाईम T/2 घेतला त्यावेळी आली -ए ओमेगा. टाईम 3T/4 घेतला व्हेलॉसिटी आली 0. आणि परत आम्ही बघितलं टाईम टी इज इक्वल टू कॅपिटल टी किती आली? व्ही इज इक्वल टू ए ओमेगा. आणि त्यानुसार आम्ही ह्या व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या, ए ओमेगा 0 -ए ओमेगा 0 ए ओमेगा. आता ह्याच्यावरून सिम्पली तुम्हाला सांगता येईल की पुढं आपण टाईम जर कॅल्क्युलेट करत गेलो तर व्हॅल्यू किती येतील. बघा, पहिली आली ए ओमेगा, परत आली 0, परत आली -ए ओमेगा, परत आली 0, परत आली ए ओमेगा, परत येईल 0, परत येईल -ए ओमेगा, परत येईल 0. म्हणजे थोडक्यात काय, एकदा ए ओमेगा येते, परत 0 येते, परत -ए ओमेगा येते, परत 0 येते, परत ए ओमेगा येते, अशी व्हॅल्यू चेंज होत जाते. आता ॲक्सलरेशन बघूया. एक बघायचं राहिलं ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन बघत असताना ॲक्सलरेशनचं इक्वेशन आपण बघितलं, ज्यावेळी पार्टिकल SHMमध्ये असतो आणि तो मीन पोझिशनपासून स्टार्ट होतो. इन SHM इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू -ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. काय इक्वेशन आहे? -ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. आता हे असं इक्वेशन आहे ॲक्सलरेशनचं. ॲक्सलरेशनचं इक्वेशन पुन्हा एकदा सांगतो की ए इज इक्वल टू काय येतं, तर -ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. आता परत आपण टाईम फ्रेम बघूया. पहिल्यांदा टाईम घेतला आम्ही स्मॉल टी इज इक्वल टू 0, मग लिहिला ओमेगा टी किती येतो? 2π/T इंटू स्मॉल टी. तर टाईम टी हा 0 आहे, त्यामुळे ओमेगा टी किती येणार? 0 येणार. सो ओमेगा टी किती येईल? 0 येईल. मग ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू
फॉर्म्युला काय आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. ज्यावेळी ओमेगा टी 0 येतो साईन 0 येईल. साईन किती येईल साईन ओमेगा टी किती येईल 0 येईल. साईन 0 हा किती असतो 0 असतो. ही साईन ओमेगा टीची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर इंटू 0 0च येणार. का तर हा 0 आला 0ने मल्टिप्लाय केलं किती येणार 0 येणार. म्हणजे काय ज्यावेळेस टाईम टी हा 0 आहे ए किती येतो आहे 0 येतो. स्मॉल टी हा 0 असताना ए आला 0. बघा स्मॉल टी हा 0 असताना ए किती आला 0 आला. ए किती आला 0 आला. पुढे आता टाईम घेऊया T/4 ओमेगा टी 2π/T इंटू टी. सो टीची व्हॅल्यू T/4. सो 2π/T इंटू T/4. सो टी गेट्स कॅन्सल हे येते π/2. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आली π/2. ही व्हॅल्यू परत ॲक्सलरेशनच्या इक्वेशनमध्ये आपण पुट करायची. ॲक्सलरेशनचं इक्वेशन आहे ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. ओमेगा टीच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली π/2. सो साईन π/2 येतं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन π/2. π/2 म्हणजे 90 डिग्री. साईन 90 हा 1 असतो म्हणून इथं साईन π/2ची व्हॅल्यू किती आली 1. साईन 90 डिग्री म्हणजेच π/2 हा किती असतो 1 येतो. मग ए इज इक्वल टू आलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर. थोडक्यात काय की टाईम T/4 असताना ए किती आला मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर. बघा टाईम T/4 असताना ए किती आला मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर. चला पुढची व्हॅल्यू बघा. आता टाईम घ्यायचा किती टाईम स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल T/2. मग ओमेगा टी कसं येईल ओमेगा टी लिहिला फॉर्म्युला 2π आपण कॅपिटल टी इंटू टी. टी किती आहे तर T/2 आहे. मग टी गेट्स कॅन्सल 2 गेट्स कॅन्सल राहते पाय. म्हणजे ओमेगा टीची व्हॅल्यू येते तर किती येते पाय. ओमेगा टी किती आला पाय. आता ही ओमेगा टीची व्हॅल्यू परत ॲक्सलरेशनच्या इक्वेशनमध्ये लिहिली. ॲक्सलरेशनचं इक्वेशन आहे ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. साईन ओमेगा टी मग ओमेगा टी ठिकाणी व्हॅल्यू लिहिली किती पाय. का तर ओमेगा टी इक्वल टू किती आले पाय आले. लिहिलं साईन पाय. साईन पाय म्हणजे किती 180 डिग्री. साईन पाय किती येतो 0 येतो. लिहिलं व्हॅल्यू ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर इंटू साईन पाय 0 दॅट इज 0. का तर 0 मल्टिप्लाय केलं की 0 येईल. म्हणजे टाईम T/2 असताना ॲक्सलरेशन येतं 0. टाईम हा T/2 असताना ॲक्सलरेशन किती आलं 0 आलं. आता बघूया टाईम 3T/4. बघा स्मॉल टी हा 3T/4 असताना ओमेगा टी 2π/T इंटू टी. टीची व्हॅल्यू पुट केली 3T/4. मग हे येतं 3π/2. मगाशी आता हे 2-3 वेळा बघितलं आपण. ओमेगा टी किती येतो 3π/2 येतं. सो ॲक्सलरेशनच्या इक्वेशनमध्ये ओमेगा टीची व्हॅल्यू पुट केली साईन ओमेगा टी येईल काय साईन 3π/2. इक्वेशन कसं तयार होईल ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन 3π/2. 3π/2 म्हणजे 270 डिग्री. साईन 270 हा -1 असतो. साईन 3π/2 हा किती येतो -1. इथं पुट केली सो मायनस मायनस होईल प्लस एची व्हॅल्यू येईल ए ओमेगा स्क्वेअर. एची व्हॅल्यू किती येईल ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे टाईम 3T/4 असताना ए किती येतो तर ए ओमेगा स्क्वेअर येतो. बघा तर टाईम 3T/4 असताना ए किती आला ए ओमेगा स्क्वेअर आला. आता लास्ट एक टाईम बघूया. स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी असताना 2π/T इंटू टी. ओमेगा टीचे फॉर्म्युला टीची व्हॅल्यू पुट केली कॅपिटल टी. सो टी गेट्स कॅन्सल काय आलं 2π. ओमेगा टीची व्हॅल्यू आली 2π. ती व्हॅल्यू पुट केली ॲक्सलरेशनच्या इक्वेशनमध्ये ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन 2π. साईन 2π किती येतो 0 येतो. साईन 2π मग अशी पण बघितलं आपण 2π म्हणजे 360 डिग्री. साईन 360 हे किती येतो 0 येतो. पुट केली व्हॅल्यू ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर साईन 2π आला 0. इक्वेशन आलं 0. म्हणजे ज्यावेळेस टाईम टी हा कॅपिटल टी होतो त्यावेळेस ॲक्सलरेशन किती येतं 0 येतं. ॲक्सलरेशन किती येतं 0 येतं. बघा म्हणजे ज्यावेळेस टाईम टी हा कॅपिटल टी होतो ॲक्सलरेशन येतं 0. थोडक्यात काय स्मॉल टी 0 असेल ॲक्सलरेशन 0. हा T/4 झाला की हे तर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हा T/2 झाला की हा येतो 0. हा 3T/4 झाला की येतं ए ओमेगा स्क्वेअर आणि टी झाला की 0. व्हॅरी कसा होते बघा 0 मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0 ए ओमेगा स्क्वेअर 0 परत येईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर परत येईल 0 परत ए ओमेगा स्क्वेअर परत येईल 0 परत मायनस ए ओमेगा स्क्वेअर असा व्हॅरी होत जाईल. आता ग्राफमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण टाईम कॅल्क्युलेट केला. टाईमचे जे भाग केले टाईम टी स्मॉल टी याचे कसे भाग केले आपण एकूण कॅपिटल टीचे पण भाग केले. पहिल्याला म्हटलं 0 परत चौथा हिस्सा म्हणजे T/4 परत अर्धा झाला T/2 3T/4 आणि टी.
त्यानुसार येणारा ओमेगा टी आम्ही मिळवला, तो आला 0, π/2, पाय, 3π/2, 2π. त्यानुसार येणारी डिस्प्लेसमेंट आम्ही मिळवली, ती आली 0, a 0, -a 0 वगैरे वगैरे पुढे. तशीच व्हेलॉसिटी मिळवली आम्ही a ओमेगा 0, -a ओमेगा 0, a ओमेगा. ॲक्सलरेशन आम्ही मिळवलं, ते आलं आम्हाला 0, -a ओमेगा स्क्वेअर 0, a ओमेगा स्क्वेअर 0 असणार. आता या टेबलचा यूज करून आपण आता ग्राफ प्लॉट करायचा. बघा कसं करायचं. पहिल्यांदा आपण डिस्प्लेसमेंटचा करू. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्सचा. डिस्प्लेसमेंटचा म्हणजे काय करायचा, एक्स, ही जी एक्स आहे त्याचा पहिल्यांदा, परत एक ग्राफ येईल व्हेलॉसिटीचं, परत येईल ॲक्सलरेशनचा. बघा आता आपण काय केलं की एक टाईम फ्रेम घेतली. एकूण टाईम स्मॉल टी जो आहे तो किती घेतला आपण, एकूण टाईम होतो टी, स्मॉल टी हा किती होतो टी, त्याचे 4 भाग केले. पहिला 0, परत केला t/4, परत केला 3t/4 आणि परत येणार 5t/4 आणि टी असा येतो, किंवा 3t/4 असं पण म्हणू शकतो. आता इथं बघा अँगल कसा येईल. इथं अँगल होतं 0, इथं अँगल होतं 0, इथं होईल अँगल π/2, इथं येईल पाय, इथं 3π आणि इथं आला अँगल, इथं अँगल किती होणार आहे 2π. पुन्हा एकदा बघा समजलं आहे का. हे बघा इथं अँगल टाईम सांगतो, टाईम कसा कॅल्क्युलेट केला आहे. इथं टाईम येणार 0, इथं टाईम येणार t/4, इथं येणार t/2, इथं येणार 3t/4 आणि इथं टी, इथंपर्यंत बघूया आपण, इथंपर्यंत येणार टी. मग एवढ्या टीपर्यंत अँगल कसा डिवाईड केला, इथं अँगल 0 आहे, इथंपर्यंत अँगल 90 डिग्री झाला, इथं 180 डिग्री झाला, इथं 270 डिग्री झाला आणि इथं 2π झाला. म्हणजे बघा 0 π/2 पाय, 3π/2 आणि 2π असा अँगल होतं. आता ज्यावेळेस, आता इथं बघा, ज्यावेळेस टाईम टी हा 0 आहे त्यावेळेस एक्स किती आहे बघा 0 आहे. म्हणजे लिहिलं, ज्यावेळेस टाईम हा 0 आहे त्यावेळी डिस्प्लेसमेंट पण आम्ही लिहिली 0. डिस्प्लेसमेंट किती लिहिली 0 आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट कशी व्हॅरी करायची, ती वाय ॲक्सिसला व्हॅरी करायची. इथं आता ग्राफ प्लॉट करताना कसं घेतो, हा एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसची ही 0, इकडे व्हॅल्यू वाढत जाईल, इकडे व्हॅल्यू कमी होत जाईल. एक्स ॲक्सिसवरची वाय ॲक्सिसवरची व्हॅल्यू मॅक्झिमम किती घ्यायची a, मिनिमम किती घ्यायची -a. बघा ज्यावेळेस टाईम टी हा 0 आहे त्यावेळी एक्स किती घेतला 0. ज्यावेळेस टाईम t/4 आहे त्यावेळी एक्स किती आला आहे a आला आहे, पुट केला आम्ही. ज्यावेळेस टाईम t/4 आहे त्यावेळी एक्स किती आला, इथं आम्ही इथं पॉईंट दिला a, किती आला a. ज्यावेळेस टाईम t/2 आहे त्यावेळेस परत हा 0 आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे 0 आहे. ज्यावेळेस टाईम 3t/4 आहे त्यावेळेस हा येतो -a, किती येतो -a. म्हणून आम्ही इथं पॉईंट घेतला, परत घेतला इथं, का तर ज्यावेळेस टाईम टी आहे त्यावेळी किती होतो एक्स 0 होतं. म्हणजे पहिला 0, परत घेतला आम्ही किती +a आला, परतच्या टाईम फ्रेमला किती आला हा 0 आला, परत आला -, परत आला 0 आणि त्याच्यातून आम्ही वेव ड्रॉ केली, तर ही साईन वेव तयार झाली. कशी वेव तयार झाली, साईन वेव तयार झाली. बघा तसंच आता व्हेलॉसिटीचं बघा, सेम व्हेलॉसिटी. ज्यावेळेस टाईम 0 आहे त्यावेळेस व्हेलॉसिटी आहे +a ओमेगा. बघा इथं टाईम 0 असताना इथंच पॉईंट आला डिस्प्लेसमेंटसाठी 0, इथून सुरू झालं. पण ज्यावेळी टाईम 0 आहे त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे a ओमेगा आहे, त्यामुळे इथं पॉईंट घेतला आम्ही. परत टाईम t/4 असताना हा 0 होतं, इथं आला. ज्यावेळी टाईम t/2 होतं हा -a ओमेगा होते. परत टाईम 3t/4 होतं, हा 0 होते आणि परत टाईम t होतो त्यावेळी हा परत a ओमेगा येते. आम्ही पॉईंट घेतले आणि त्याच्यातून वेव ड्रॉ केली. तसंच ॲक्सलरेशनचं पण आहे. ॲक्सलरेशनला कसं होतं बघा, ज्यावेळेस टाईम 0 असतो त्यावेळेस ॲक्सलरेशन 0 असतं. ज्यावेळेस टाईम t/4 होतो, हा जो टाईम t/4 आहे त्यावेळी ॲक्सलरेशन होतं -a ओमेगा स्क्वेअर. ज्यावेळी टाईम t/2 होतं ॲक्सलरेशन परत 0 होतं. टाईम 3t/4 असताना ॲक्सलरेशन येतं +a ओमेगा स्क्वेअर, परत 0 येतं. त्याच्यातून आम्ही वेव ड्रॉ केली, तर ही अशी वेव येते. आणि यानुसार आपण या टेबलचा यूज करून आपण स्मॉल टीचे जे पार्ट्स केले, किंवा टाईम टी हा जो डिवाईड करून आम्ही त्यानुसार येणारे ओमेगा टी, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन हे फाइंड आउट केलं आणि त्याच्या व्हॅल्यूच्यानुसार आम्ही असा ग्राफ प्लॉट केला. तर यालाच म्हणायचं ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ SHM वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. आता तुम्हाला होमवर्कसाठी एक सांगणार आहे, ज्यावेळी पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू होतं त्याचे ग्राफिकल प्रेझेंटेशन आपण बघितलं. पण ज्यावेळेस पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होईल त्यावेळी त्याच्यामध्ये काय चेंज होईल, तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघायचं आहे. चेंज होतो का, तर होतो. काय चेंज होतो, तर त्याचे अँगलमध्ये बदल होईल.
आपण हवं तर ते पुढच्या तासाला मी तुम्हाला अजून एकदा सांगेन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेल एक्सप्लेन करू. आजच्या तासासाठी मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. तुम्हाला जर याच्यात काही शंका वाटली असेल किंवा कुठला पॉईंट जर नीट समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा मेसेज करून सांगू शकता किंवा तुम्ही शाळेत विचारलं तरी चालू शकते. तर आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. जे आजच्या व्हिडिओमध्ये झालं आहे, जे इक्वेशन सोडवलेत मी पेननं, तेच इक्वेशन तुम्हीसुद्धा तुमच्या वहीमध्ये पेननं सोडवायचे आहेत. एक अतिशय सोपा भाग आहे आणि हा परीक्षेला विचारला जाणार आहे. बऱ्याच वेळा हे ग्राफिकल प्रेझेंटेशन विचारले, त्याच्यामध्ये तुम्हाला हे इक्वेशन सोडवायचे नसतात, पण तुम्हाला एकूण 3 इक्वेशन मिळवायचे. जे आपण इक्वेशन मिळवले म्हणजे एक्स इज इक्वल ए साइन ओमेगा टी, परंतु व्हेलॉसिटीचं इक्वेशन आणि ॲक्सलरेशनचं इक्वेशन, आणि त्या इक्वेशनवरून हा टेबल ड्रॉ करायचा आणि हे ग्राफ तुम्हाला प्लॉट करायचे आहेत. तर मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजच्यासाठी मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. आपण इथं थांबूया. ओके, धन्यवाद.